स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। कल्याण डोंबिवली येथील डॉक्टर परिचारिका यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा। इंडियन मेडिकल असोसिएशनचे साक्री तहसीलदारांना निवेदन। कल्याण डोंबिवली येथील डॉक्टर परिचारिका व इतर आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने साक्री तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे। दरम्यान डॉक्टर व आरोग्य कर्मचारी हे रुग्णसेवेचे महत्त्वाचे घटक असून त्यांच्यावर होणारे हल्ले अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहेत। अशा घटनांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून आरोग्य सेवांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो। दोषींवर तातडीने कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात। तसेच राज्यातील सर्व डॉक्टर परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आलेली असून यावेळी निवेदन देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते। साक्री प्रतिनिधी ज्ञानेश्वर ढालवाले। असोसिएशनचे मेंबर साक्री शहरातले सर्व डॉक्टर्स आज आम्ही तहसील कार्यालयात जमलो आहोत। ठाणे येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या डॉक्टरांवर म्हणजे हल्ल्यामुळे हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करायला इथे जमलो आहोत। तर म्हात्रे नावाच्या नगरसेवकाने प्रचंड गुंडागिरी करत हॉस्पिटलमध्ये स्त्री डॉक्टरला मारहाण केली, तसेच इतर डॉक्टरांना मारहाण करून आणि खूप अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि हे सर्व तेथील असलेले CCTV कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। आणि तो सगळा प्रूफ असताना सुद्धा त्याला शासनाने गुन्हा जरी माफ केलेला असला तरी तो खोट्या याच्याखाली दवाखान्यात ॲडमिट होत आहे। अशा या गुन्हेगारांना दहशत बसावी म्हणून शासनाने त्यांना पाठीशी न घालता अशांवर कडक कारवाई केली पाहिजे आणि अशांच्या याच्यावर नवीन जो कायदे आहेत डॉक्टरवर गुन्हेगारी करून त्यांचं नगरसेवक पद घालवण्यात द्यावं। तसेच त्यांना जितक्या जास्तीत जास्त कडक सजा होईल त्या सजेचा अवलंब करून कुठल्याही पद्धतीने पाठीशी घालू नये याचे निवेदन देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत। तहसील कार्यालयात जमा आहोत। आमच्या भावना सगळ्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असे आमचे आणि जनमानसापर्यंत पोहोचले पाहिजे आणि यापुढे असे हल्ले टाळावेत यासाठी आम्ही सर्वजण एकत्र जमले आहोत आणि या सगळ्या अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत।